नमस्कार माझ्या सर्व स्वामी भक्तांना. श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. अक्कलकोटाचे राजे मालोजी राजे यांना श्री स्वामीविषयी विलक्षण भक्ती होती. ते श्री स्वामी सेवा आणि भक्ती करण्यात नेहमी मग्न असत. मालोजी राजे फार धार्मिक तत्वाचे होते. त्यांना आपल्या राजसभेत वेदांतविषयी चर्चा श्रवण करण्याची फार आवड होती. या कारणाने त्यांनी हिरळीकार सारख्या विद्वानशास्त्री बुवांना वेदांत पाठ मार्गदर्शन म्हणून वेतनावर ठेवले होते. त्या काळी मुंबईत वेदांत विषयावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची फार प्रसिद्धी झाली होती. त्यांनी अनेक परधर्म प्रचारांना वादविवादामध्ये हरवून जन्मांसार हिंदू धर्माबद्दल जागृती निर्माण करून नामलौकिक मिळविला होता. त्यांची कीर्ती अक्कलकोटपर्यंत येऊन पोचली तेव्हा मालोजी राजांनी त्यांना अक्कलकोटाला आमंत्रित केले. विष्णुबुवा ब्रह्मचारी अक्कलकोटास आले आणि त्यांनी राजवाड्यात वेदांतावर प्रवचने आणि व्याख्याने देण्यास प्रारंभ केला. विष्णुबुवाची ही अभ्यासपूर्व व्याख्याने ऐकून राज्यसभेतील सर्वजण आनंदाने भारावून जात. अशातच बुवांना श्री स्वामीबद्दल कळले व श्री स्वामींना भेटण्याची त्यांची उत्सुकता जागृत झाली. काही दिवसांनी विष्णुबुवा श्री स्वामींना भेटले, पण विष्णुबुवाच्या मनात हे कोणी भोदू साधू असावे अशी भावना उत्पन्न झाली. त्यामुळे विष्णुबुवाने फारसे स्वारस्य दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामीच्या अवतारित्वाबद्दल विकल्प आला आणि श्री स्वामींना ब्रह्मा तात्काळ वृत्ती म्हणजे काय असा प्रश्न विचारला. पण श्री स्वामींनी विष्णुबुवांना काहीच उत्तर दिले नाही आणि विष्णुबुवांकडे पाहून श्री स्वामी फक्त स्मित हास्य करीत राहिले. हे पाहून विष्णुबुवा क्रोधित होऊन तिथून निघून गेले. त्याच रात्री बुवांना एक स्वप्न पडले. स्वप्नात असंख्य विचू विष्णुबुवाच्या अंगावर चढताना दिसले. त्यातून एक महाभयंकर विषारी विचू दंश जवळ येत असल्याचे हास्य त्यांना दिसले आणि भयाने त्याची बोंबडी वाढून दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांनी पुन्हा श्री स्वामीची भेट घेतली व मागील प्रश्न पुन्हा विचारले. तेव्हा श्री स्वामींनी विष्णुबुवांना काल रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली व म्हणाले, ब्रह्मा तात्कार वृत्ती अशी वाटेवर पडली आहे का? श्री स्वामीची अत्यंत अंतध्यानित्व जाणून विष्णुबुवांना पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींना शरण गेले. अभिमानातून मुक्त झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदास योग्य झाले व श्री स्वामीचे मोठे भक्त झाले आणि इथंच श्री स्वामी चरित्र सारामृत अध्यायाची समाप्ती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.